बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, काल ठाण्यामध्ये एक मोठी गंमत घडली. कर्माचं फळ कसं याच जन्मात फेडून जायचं असतं, पण इतक्या लवकर फेडावं लागेल असं मात्र वाटलं नव्हतं. काल ठाण्यामध्ये कशी गंमत घडली आहे. अगदी 1 वर्षापूर्वी, काल होळीचा सण, 1 वर्षापूर्वी म्हणजे 2023च्या होळीच्या दिवशी ठाण्यामध्ये अगदी होळीच्या सणाच्या दिवशी शिवाजीनगर परिसरातली शिवसेनेची एक अधिकृत शाखा शिंदे गटाने कब्जावली. तिच्यावर आपला हक्क सांगितला. आतमध्ये माणसं घुसवली, गुंडे घुसवले आणि ही शाखा कब्जा केली. आज 1 वर्षानंतर बघा कर्माची फळं, कर्म ऑलवेज रिटर्न्स. इतक्या लवकर ही फळं चाखावी लागतील ह्यांना असं वाटलं नव्हतं. 1 वर्षानंतर काल मुख्यमंत्र्यांच्या घराच्या बाहेर ठाण्यामध्ये नाशिकचा एक खासदार रडून गेला म्हणे. आपल्या 400-450 कार्यकर्त्यांसह रडून गेला म्हणे. बघा कर्माचा हा फेरा असतो. कर्माच्या सोबत समोर काहीही चालत नाही आणि कर्म ज्यावेळेस वसुलीला येतं त्यावेळेस कुठलाही वशिला देखील चालत नाही. नाशिकचा खासदार काल ठाण्यामध्ये येऊन मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर येऊन रडून गेला. तुम्ही शाखा कब्जावली 1 वर्षापूर्वी आणि 1 वर्षानंतर तुमच्या विद्यमान खासदाराला अशा प्रकारे रडावं लागतं. काय घडलं नेमकं तुम्हाला सांगतो. काल मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर 400-450 लोकांसह, ज्याला मीडिया शक्ती प्रदर्शन म्हणते, आम्ही स्वतः ते पाहिलंय किती जण होते. लाईव्ह त्याचे व्हिडिओ टाकणार नाही, अतिशय बेइज्जती होऊन जाईल. पण 400-450 जणांच्या कार्यकर्त्यांच्या सह नाशिकचे खासदार हेमंत गोडसे काल ठाण्यामध्ये येतात. मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर धरणं आंदोलन करतात. मग मुख्यमंत्री येऊन काय समजवायचं वगैरे समजावून जातात, तो विषय नाही. नाशिकच्या विद्यमान खासदाराला अशा प्रकारे रडावं लागत असेल तर विचार करा ह्या 13 जणांची काय अवस्था आहे. जवळपास 6 ते 7 विद्यमान खासदारांना घरी बसवण्याचा डाव आखला गेलेला आहे भारतीय जनता पक्षाकडून. आणि उरलेले जे कोणी आहेत त्यांना कमळावर लढवण्याची त्यांना ती अट घालण्यात आलेली आहे. आता तुम्हाला मी काल नेमकं काय घडलं ते सांगतो. देवयानी फरांदे, नाशिकमध्ये तुम्हाला सर्वांना माहिती असेल हे कोण प्रस्थ आहे. या देखील म्हणजे आज ज्यावेळेस धुळवड आहे, आज तुम्ही हा ज्यावेळेस व्हिडिओ पाहताय, आज धुळवड आहे. देवयानी फरांदे जवळपास 3 ते 4 आमदारांसह मुंबई गाठतात, सागर बंगला गाठतात आणि देवेंद्र फडणवीसांसमोर आपलं गाऱ्हाणं मांडतात. तुम्ही विचार करा, ज्या वेळेस शिंदे टोळीचा कुठलाही खासदार असो, आमदारांचं सोडून द्या सध्या, कुठलाही खासदार असो, ज्या वेळेस आपल्या उमेदवारीविषयी बोलतो, भारतीय जनता पक्षाचं स्थानिक नेतृत्व लागलीच त्याच्या विरोधात बोलायला सुरुवात करतं. बरं, फक्त बोलत नाही तर असहकार आंदोलन, अगदी हे एकनाथ शिंदेचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात देखील चुकलेलं नाहीये. जर श्रीकांत शिंदेची अशी अवस्था होऊ शकते, म्हणजे तुम्ही रवींद्र चव्हाण पाहिले असतील किंवा कल्याण डोंबिवली तो संबंध लोकसभा मतदारसंघ असेल, याच्यात काय प्रकारे आम्ही सहकार्य करणार आहोत त्यांनी मागेच दाखवून दिलं. त्यांनी ठराव पास केला. भारतीय जनता पक्षाच्या कल्याण लोकसभेने ठराव पास केला की आम्ही श्रीकांत शिंदेचा प्रचार करणार नाही. इतकी भयानक अवस्था. 6च्या 6 लोकसभेतले 6च्या 6 विधानसभा जर विरोधात असतील तर कल्याण लोकसभेत त्यांचं काय होणार हा विचार करा आणि मग तुम्ही विचार करा इतर खासदारांचं काय. मला दया येते, आता मला दया येते एकनाथ शिंदेची. आज तुम्हाला वाटत असेल ना दया कशी येते. मी 2-3 ओळी त्यांच्या बाजूने आज थोड्याशा बोलूनच घेतो. शिवसैनिकांना थोडंसं माफ करा. नाशिकच्या खासदारांनो, हेमंत गोडसेंनो, थोडीशी कळ सोचा. एकनाथ शिंदेचा थोडा विचार करा. त्यांच्याकडे तुम्ही तुमची गाऱ्हाणी घेऊन येताय, ते बिचारे कोणाकडे जाणार त्यांची गाऱ्हाणी घेऊन. कारण त्यांच्या मुलाचा लोकसभा देखील त्यांना मिळतोय की नाही ह्याची आजच्या मितीला काहीही गॅरंटी नाही. मग तुम्ही त्यांना का त्रास देताय, कशासाठी त्यांना का छळताय, त्यांच्या पुढे का अडचणी तयार करताय. आज तुम्हाला वाटत असेल मी एकनाथ शिंदेची बाजू घेतोय, खरंच मी बाजू घेतोय. हेमंत गोडसे, तुम्ही त्यांना छळू नका, एकनाथ शिंदेंना छळू नका. आता काल ज्या वेळेस हेमंत गोडसे ठाण्यामध्ये आले, नेमके काय म्हणतायत जरा पहा ना. ज्याला मीडिया शक्ती प्रदर्शन म्हणते, आजूबाजूला 438 कार्यकर्ते होते. म्हणजे असंच म्हणावं लागेल उपहासात्मक. त्या 438 कार्यकर्त्यांवर कंट्रोल आणण्यासाठी पोलिसांची मोठी दमछाक झाली असंच म्हणावं लागेल. शक्ती प्रदर्शन, त्या गाड्यांवर लिहिलंय भावी खासदार.
438 कार्यकर्ते आणि तेही बसले होते उड्डाणपुलाच्या खाली। ही अशी दयनीय अवस्था, बंगल्याच्या आतमध्ये नाही, उड्डाणपुलाच्या खाली। तुम्ही पहा, हा व्हिडिओ पहा। हेमंत गोडसे कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल झालेत। एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर गोडसे यांचं शक्तीप्रदर्शन पाहायला मिळतंय। भाजपकडनं खासदार हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीला विरोध होतोय। गोडसेंच्या ताफ्यातील गाड्यांवरती भावी खासदार असाही उल्लेख करण्यात आलेला आहे। शिंदेंच्या निवासस्थानाबाहेर आपण बघतोय खासदार हेमंत गोडसे यांच्या कार्यकर्त्यांचं हे शक्तीप्रदर्शन। आमची मुख्य मागणी आहे की आमची नाशिकची जागा ही पारंपरिक शिवसेनेकडे आहे। म्हणजे 2014 आणि 19ला या दोन्ही वेळेस शिवसेनेकडे ही जागा होती आणि ही उत्तर महाराष्ट्राची जागा आहे। उत्तर महाराष्ट्रामध्ये माझ्या माहितीप्रमाणे एकमेव जागा आहे आणि म्हणून ती शिवसेनेला मिळावी अशी सगळ्या पदाधिकाऱ्यांची आग्रह आहे। जसं मगाशी मी म्हणालो, ज्या वेळेस शिंदे टोळीचा कुठलाही खासदार आपल्या उमेदवारीविषयी काहीही वक्तव्य करतो, भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व, स्थानिक नेतृत्व तिथे विरोध करतं। आता नाशिकच्या या खासदारांच्या विरोधात भारतीय जनता पक्ष कसा एकवटलाय पाहायचा आहे तुम्हाला? जरा हा व्हिडिओ पहा। देवी आणि फरांदे नेमकं काय म्हणतायत किंवा तिथले स्थानिक नेतृत्व नेमकं काय म्हणतंय, जरा हा व्हिडिओ देखील पहा। देवी आणि फरांदे बोलतायत, थेट जाऊया। ज्ञात आहे की भारतीय जनता पार्टीची ताकद जी आहे ही नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वाधिक सगळेजण एकत्र मागतात, मात्र छगन भुजबळ यांनी देखील आहे ती जागा मागितलेली आहे। त्यामुळे महायुतीमधले सर्वच पक्ष ती जागा मागताना पाहायला मिळतात। जागा सर्वजण मागतील, परंतु ज्यांची ताकद फील्डमध्ये आहे, ज्यांच्या लोकप्रतिनिधी अधिक आहे, त्यांना मिळावी हा आमचा भारतीय जनता पार्टीचा आग्रह आहे। आणि त्यासाठी आज आम्ही सर्वजण मुंबईला एकत्रितरित्या भेटायला आलो होतो। माझ्याबरोबर आता आमचे आमदार सीमाताई हिरे आहे, आमचे डॉक्टर आमदार राहुलजी आहेर आहेत, आमचे तिसरे आमदार जे आहेत राहुलजी ढिकले ते आहेत, आमच्या दिनकरांना पाटील आहे, केदारनाथ आहेर आहेत, आमचे नगरसेवक कुणाल वाघे। आम्हाला जर इथं आणायचं असतं तर आम्ही 5-10 हजार लोकांना देखील घेऊन येऊ शकतोय। सामान्य कार्यकर्त्याची भावना अशी आहे की या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला या ठिकाणी संधी मिळायला पाहिजे, म्हणून ही नाशिक लोकसभेची जागा ही भारतीय जनता पार्टीला मिळायला पाहिजे। सामान्य कार्यकर्त्याची भावना अशी आहे की या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला या ठिकाणी संधी मिळायला पाहिजे, म्हणून ही नाशिक लोकसभेची जागा ही भारतीय जनता पार्टीला मिळायला पाहिजे। हेमंत गोडसे दादा भुसेंना घेऊन, मला वाटतं सुहास कांदेंना घेऊन त्यांनी ठाणं गाठलं होतं आणि मीडिया त्यांना म्हणते, अहो तुमची तर उमेदवारी भर सभेत श्रीकांत शिंदेंनी जाहीर केली आहे। आता श्रीकांत शिंदे हे काय शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव साहेबांसारखे आहेत का, ज्यांनी पालघर सारख्या भारतीय जनता पक्षाच्या जागेवर दावा ठोकला, भर सभेत सांगितलं ह्याला खासदारकी देणार म्हणजे श्रीनिवास वनगासाठी, आणि ती जागा मागून घेतली। त्यासाठी 56 इंचाची छाती लागते। श्रीकांत शिंदेंनी यांची खासदारकी घोषित केली, आता ह्यांना ही रडायची वेळ येते। म्हणजे खऱ्या अर्थाने नाट कुठून लागला असेल तर तो तिथून लागला। विचार करा, श्रीकांत शिंदेंनी भर सभेत त्यांची उमेदवारी जाहीर केली होती आणि आज ही त्यांची अशी घाणेरडी अवस्था। काही फरक पडत नाही। मला एकच फक्त सांगायचंय, तुम्हाला तिकीट मिळणार नाही। आणि ही अवस्था काही फक्त एका मतदारसंघात नाहीये, जवळपास यांचे मी तुम्हाला 6 मतदारसंघ सांगतो, त्या 6 मतदारसंघात यांची हीच अवस्था आहे। सगळ्यात पहिला मतदारसंघ आहे हा नाशिकचा, दुसरा मतदारसंघ येतो कीर्तिकरांचा, तिसरा मतदारसंघ येतो हेमंत पाटलांचा हिंगोलीचा, चौथा मतदारसंघ येतो सदाशिव मंडलिकांचा कोल्हापूरचा, 5वा मतदारसंघ येतो धैर्यशील मानेंचा हातकणंगलेचा आणि 6वा मतदारसंघ येतो कृपाल तुमानेंचा रामटेक। या 6 मतदारसंघामध्ये ही अशी दयनीय अवस्था आहे। तुम्हाला तिकीट मिळणार नाही कारण तुमचा नेता भारतीय जनता पक्षाच्या पुढे काहीच बोलू शकत नाही। स्वतःच्या मुलाच्या बाबत जर बोलू शकत नसेल तर तुमच्या बाबतीत काय म्हणणार? आणि ही गोष्ट मी मागेच सांगितली होती, ज्यावेळेस खऱ्या अर्थाने निवडणुका लागतील, आता ही तर फक्त 48 जागांची आहे, ज्यावेळेस महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका लागतील त्यावेळेस अशा प्रकारचा हंगामा होईल की रे। कारण जर तुम्हाला 48 जागांमध्ये 13 विद्यमान खासदार असताना देखील जवळपास 5, 6, 7 वर अशी बोळवण केली जात असेल तर तुमच्या त्या 52 जणांचं काय, स्वतःचे 41 आणि बाकीचे 10-11 अपक्ष, त्यांचा तर बळीचा बकरा गेलेला आहे। त्या बच्चू कडूचंच पहा ना, बिचारांना घरचा ना घाटचा ना मंत्रीपद। शिवसेनेच्या सरकारच्या काळात कमीत कमी दिव्यांगांसाठी एक मंत्रीपद दिलं गेलं होतं। आता काय आहे, आता म्हणतात अमरावतीच्या नवनीत राणांच्या विरोधात आम्ही उमेदवार उभा करू, पण त्या नवनीत राणांनाच पहिली गोष्ट तिकीट मिळते की नाही हे त्यांना स्वतःला माहिती नाही। म्हणजे काय सावळा गोंधळ आहे काही माहित नाही।
त्या आढळरावांची अवस्था पहा, राष्ट्रवादी जाण्यासाठी तयार झालेत. अडसुळांचं तर काय झालंय काहीच कळणं झालंय. खूप 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 दयनीय अवस्था. आरक्षणाच्या मुद्द्यावर तुम्हाला माहित असेल हेमंत गोडसेंनी राजीनामा फेकला होता, स्टंट केला होता म्हणा ना तुम्ही. मग आता तुम्ही मला सांगा, जर तुम्ही राजीनामा दिलाय, खरं तर हे माजी खासदारच म्हणावे लागतील कारण यांनी राजीनामा दिलेला आहे. या माजी खासदाराने हेमंत गोडसेने पुन्हा कशाला खासदारकीची तयारी करावी? तुम्ही तर राजीनामा दिलेला आहे. म्हणजे मराठा आरक्षण मुद्द्यावर जर तुमचा राजीनामा फेकला गेलेला असेल तर हा स्टंट होता, हे तुम्ही मान्य करा. तुम्हाला आणखी बऱ्याचशा गोष्टी सांगतो. ज्या वेळेस कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती, खरं तर नाशिक शहरी असो, नाशिकचा काही ग्रामीण, नाशिकमध्ये शहरी भाग आणि ग्रामीण भाग दोन्हीही येतात. आता ह्याच्यामध्ये लासलगाव असेल, जो मुळात कांद्याचा जिथून निर्यात जास्तीत जास्त होते, निफाड असेल, लासलगाव असेल किंवा नाशिक बाजारपेठ असेल, ह्या सगळीकडनं जिथे मुख्यतः कांदा हे मूळ पीक आहे, अशा ठिकाणच्या माणसाने किंवा अशा ठिकाणच्या लोकप्रतिनिधीने केंद्रात जराही आवाज उचलला नाही. जवळपास कांद्याचा भाव एका रात्रीत जवळपास 32-33 रुपयांपासून हा एका रात्रीत हा भाव मला वाटतं 11 ते 12 रुपयांवर जाऊन ठेपला. शेतकरी रातोरात देश घडला लागले. एका रातोरात काहीही आवाज उचलला गेला नाही. विचार करा, या अशा खासदारांना पुन्हा नाशिककर त्या संसदेत पाठवतील का? खरं पाहायला गेलं तर हा खासदार काय म्हणतो की मी 2014 मध्ये 19 मध्ये 2 टर्मचा मी खासदार आहे. तुम्हाला आठवायला हवं, 17 दिवसात ह्याला खासदार बनवला गेला होता. 17 दिवसात शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी शब्द दिला आणि 17 दिवसात माणूस खासदार. मला वाटतं 2 खासदार आहेत असे महाराष्ट्रामध्ये. एक आहे धैर्यशील माने हातकणंगले, जी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांना पराभूत करून ती जागा जिंकली गेली होती, आणि दुसरी जागा आहे नाशिकची. धैर्यशील मानेंची ही पहिली टर्म 2019ची. पण ज्यावेळेस 14 मध्ये हेमंत गोडसे पहिल्यांदा उभे राहिले होते, मला वाटतं 16-17 दिवस झाले असतील त्यांना शिवसेनेत येऊन, आणि त्यांना खासदार बनवलं गेलं होतं. जनाची नाही तर मनाची जाण ठेवायला हवी होती या खासदारांनी, आणि शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचे उपकार मानून तरी शिवसेनेत निष्ठेने राहायला पाहिजे होतं. ठीक आहे, आता शिवसैनिक दाखवून देतील निष्ठेची फळं, निष्ठा न पाळण्याची फळं काय असतात ते. धैर्यशील मानेंची हीच परिस्थिती आहे. मी मगाशी त्यांचंही नाव घेतलं, सदाशिव मंडलिकांचं वगैरे. हे मांडलिक होणार आहेत. आता भारतीय जनता पक्षाचे सारेच्या सारे मांडलिक होणार आहेत. आता जर हाच न्याय विधानसभेला जर लावायचा झाला, हे अशाच प्रकारचं, कारण आता ही जर लोकसभेची अशी अवस्था, तर विधानसभेत जवळपास यांच्या 52 खासदारांपैकी 52 आमदारांपैकी 52 आमदारांपैकी 23 ते 24 आमदारांनाच पुन्हा सीट मिळण्याचे चान्सेस आहेत. कारण भारतीय जनता पक्ष मोठ्या लोकसभेवर तितका दावा ठोकणार नाही, तितका लहान लहान विधानसभेवर दावा ठोकणार, हे मात्र नक्की आहे. विधानसभेला खऱ्या अर्थाने त्यात मनसेचा बिडू, मनसे नावाचा बिडू, त्यालाही सांगितलेलं आहे की विधानसभेनं तुम्ही येणार आहात. आता विचार करा भविष्यात काय. 106चा भारतीय जनता पक्ष जवळपास 177 जागांपर्यंत जाईल. जे 10 अपक्ष घेतलेले भारतीय जनता पक्षासोबतचे आहेत ते 10च्या 10 लढवतील, 40 अजित पवारांचे लढवून जातील. पण खऱ्या अर्थाने नुकसान जर कोणाचं होईल तर ते एकनाथ शिंदेच्या शिंदे टोळीचं होणार. काय म्हणावं आता, रडताही येईना, हसताही येईना, उठताही येईना, बसताही येईना. बसता लात काय म्हणतात, उठता बुक्की, आणि अशा जागेचं दुखणं करून ठेवलेलं आहे, दाखवताही येणार नाही आणि ते सहनही करता येणार नाही. शिवसैनिकांनो, कर्माचा फेरा आहे हा. आपण पाहूया जे जे घडेल ते. पण काल ठाण्यामध्ये घडलेलं हे वृत्त बऱ्याच मीडियाने दाखवलं नाही. ठाण्यामध्ये एक खासदार येतोय विद्यमान 400-450 कार्यकर्त्यांना घेऊन, आणि खासदाराच्या मागे 400-450 कार्यकर्त्यांनी यावं, ही पत राहिली खासदाराची. आणि अशा प्रकारे तिथे एक धरणं दिलं जातं. तथास्तु. तो असतो ना गृहपुरुष, तो म्हणतो तथास्तु. ज्या ज्या गोष्टी तुम्ही जशा जशा वागत असेल त्याला म्हणतात तथास्तु. कर्माची फळं आहेत ती. तुर्तास इतकंच बोलतो, तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, ही अशीच गत प्रत्येक खासदाराची होणार. प्रत्येक खासदाराविषयी विश्लेषण तुम्हा सर्वांसमोर घेऊन येणार. बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना मानाचा जय महाराष्ट्र. काळजी घ्या.